सरकारचं करायचं काय? नागरिकांना नागरी सुविधा, शहरातील नागरिकांना नागरी सुविधा, शहरातील नागरिकांना रस्ते नाले मूलभूत सुविधा, मूलभूत सुविधा, मूलभूत सुविधा या नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा नागरिकांना मूलभूत सुविधा, नागरिकांना मूलभूत सुविधा, नागरिकांना मूलभूत सुविधा काँग्रेस पक्षाचा या भाजप सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? ठरलेल्या नगरपालिकेचा, असमर्थ ठरलेल्या नगरपालिकेचा सर्वात पहिले आमची ज्या 13 मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे, धाराशिव शहरात जे स्वच्छतेचं काम आहे ते अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही. संपूर्ण शहर आज दुर्गंधित आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. मागच्या जवळपास 4 वर्ष झाले नगर परिषदमध्ये कुठल्याही आपले प्रतिनिधी नाही आहेत, लोकप्रतिनिधी काम करत नाहीत. तर तिथं आता प्रशासनाचं काम चालू आहे, म्हणजेच सत्ता ही राज्य शासनाच्या हातात आहे डायरेक्ट, आणि राज्य शासन इथल्या प्रशासनाच्या मार्फत हे काम करत आहे. आणि आमचं म्हणणं आहे की या ज्या काही परिस्थितीला कारणीभूत हे राज्य शासन आहे, भारतीय जनता पार्टीचं शासन आणि त्यांचे सत्ताधारी इथले आमदार, पालकमंत्री असतील, ते जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सर्व या दुर्दशेसाठी कारणीभूत आहेत. तर स्वच्छतेचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे आमचा, या शहरामध्ये अनेक आपण ठिकाणी पाहता की मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे. कुत्र्याच्या झुंडी फिरतात. शाळेची मुलं असतील, वृद्ध असतील, महिला असतील, यांना एकटे दुकटे फिरण्याची भीती वाटावी अशा पद्धतीचं आज आपल्या समोर कुत्र्यांचं आणि जनावरांचा शहरामध्ये उच्छाद मांडलेला आहे. त्याच्या संदर्भात प्रशासन कुठलंही केलेलं नाही. आमच्या ह्या 13 मागण्या आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत. आत्ता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. या पुढच्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको असेल, उपोषण असेल, किंवा अजून आमच्या ज्या पद्धती आहेत आमच्या आंदोलनाच्या त्या तीव्र करत राहणार आहोत.